नमस्कार. आजच्या व्हिडिओत बघायचं येतं 10वी गणित भाग 2. त्याच्यामध्ये संकीर्ण प्रश्नसंग्रह 7 मधला प्रश्न क्रमांक 3 काय दिलाय? प्लॅस्टिकच्या 1 सेंटीमीटर त्रिज्येच्या लहान गोळ्या वितळवून वृत्तचित्ती आकाराची नळी तयार केली. तर नळीची जाडी 2 सेंटीमीटर व उंची 90 सेंटीमीटर व बाह्य त्रिज्या 30 सेंटीमीटर असेल तर त्या नळीसाठी किती गोळ्या वितळवल्या असतील? ओके, तर प्रश्न परत वाचूया आपण. काय दिलं नेमका तो? ही आकृती दिली नाही आहे प्रश्नामध्ये, पण मी तुम्हाला काढून दाखवली. तर त्यांनी काय विचारले? प्लॅस्टिकच्या 1 सेंटीमीटर त्रिज्येच्या लहान गोळ्या वितळवून 1 सेंटीमीटर त्रिज्या असलेल्या लहान गोळ्या वितळवून त्यांनी काय केली आहे? वृत्तचित्ती आकाराची नळी तयार केली आहे. नळी फक्त. ओके, तर नळीची जाडी ही 2 सेंटीमीटर आहे. ही बघा जाडी मी तुम्हाला सांगितली इथे 2 सेंटीमीटर लिहून दिली आहे. उंची किती आहे? 90 सेंटीमीटर. आणि बाह्य त्रिज्या हे बघा, बाहेरची बाजू पकडून त्यांनी त्रिज्या किती आहे? 30 सेंटीमीटर आहे. ओके, म्हणजे जाडीची त्रिज्या आपल्याला काढावी लागेल. त्रिज्या नाही, माप काढावं लागणार किती आहे ते. तर ते कसं काढणार आपण? बाह्य त्रिज्या वजा जाडी करावी लागेल. ओके, म्हणजे आतली किती त्रिज्या आहे ते आपल्याला समजेल. तर त्या नळीसाठी किती गोळ्या वितळवल्या असतील, या वृत्तचित्तीच्या नळीसाठी किती गोळ्या वितळवल्या असतील ते आपल्याला काढायचे. तर कसं काढणार ते? जेवढं प्रश्नामध्ये जेवढं काही दिलं असेल तेवढं ते लिहून घेऊया. काय दिलं त्यांनी? वृत्तचित्ती आकाराच्या नळीसाठी बाह्य त्रिज्या किती दिली? R बरोबर 30 सेंटीमीटर. ओके, बाह्य त्रिज्या. उंची किती दिली? H बरोबर 90 सेंटीमीटर. जाडी 2 सेंटीमीटर. आणि प्लॅस्टिकच्या गोळीसाठी काय दिले? त्रिज्या R1 बरोबर 1 सेंटीमीटर. ओके, इथे आपल्याला प्लॅस्टिकच्या गोळीचं पण घनफळ काढावं लागणार आहे. आणि काय करावं लागेल? वृत्तचित्तीचे बाह्य भागाचे घनफळ, त्याच्यामधून आपल्याला आतील पोकळ भागाचे घनफळ वजा केल्यानंतर जे उरणार आहे, जे घनफळ उरणार आहे ते बरोबर असणार आहे. ओके, ते आपल्याला काढायचं आहे. ॲक्च्युअल घनफळ किती येतं ना, त्यासाठी आपल्याला वृत्तचित्तीचे बाह्य भागाचे घनफळ मधून पोकळ भागाचे घनफळ वजा करावं लागेल. ओके, तर आपल्याला तर वृत्तचित्तीच्या बाह्य भागाचे घनफळ काढण्यासाठी बाहेरची त्रिज्या तर आहे. ओके, बाह्य त्रिज्या, पण आंतर त्रिज्या आपल्याला माहिती नाही आहे, ती आपल्याला काढावी लागेल. ओके, ही जाडी वजा करून नळीच्या आतील भागाची त्रिज्या R बरोबर नळीच्या बाह्य भागाची त्रिज्या वजा नळीची जाडी करावी लागेल. ओके, बाह्य भागातील त्रिज्या किती आहे? 30 सेंटीमीटर. आणि जाडी किती आहे? 2 सेंटीमीटर. म्हणजे किती आलं? 28 सेंटीमीटर आतील जो भाग आहे त्याची त्रिज्या. आता आपण दोघांचं घनफळ काढूया. ओके, आता ह्या भागाचं घनफळ काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? बाह्य भागाचं घनफळमधून आतील भागाचं पोकळ भागाचं घनफळ वजा करावं लागेल. तेव्हा हे जो भाग आहे वृत्तचित्तीचा ह्याचं घनफळ मिळेल. तर आपण वजाबाकी करूया ती. तिकडे काय लिहिलं आहे? नळीसाठी लागणाऱ्या गोळ्यांची एकूण घनफळ. ओके, म्हणजे याचं वृत्तचित्तीचं. तर नळीच्या बाह्य भागाचे घनफळ वजा ही जी नळी आहे त्याच्या आतील पोकळ भागाचे घनफळ, पोकळ भागाच्या. तर सूत्राचा आपल्याला वापर करावा लागेल वृत्तचित्तीच्या घनफळाचा. काय आहे ते सूत्र? पाय, इथे कॅपिटल लिहितो, पाय R वर्ग H बाह्य भागाच्या घनफळाला, आणि आतील भागाच्या घनफळाला काय येतं? स्मॉल r लिहितो. ओके, म्हणजे तुम्हाला समजेल. आता दोघांमध्ये कॉमन काय? पाय H कॉमन काढला, R वर्ग वजा हा R वर्ग. ओके, आता पायची किंमत आपल्याला सांगितली नाही घ्यायची किती येते. H उंची किती आहे? 90 सेंटीमीटर. म्हणजे 90 H R वर्ग वजा R वर्ग. आता इथे आपण काय करूया? A वर्ग वजा B वर्ग या सूत्राचा आपण वापर करूया. A वर्ग वजा B वर्ग या सूत्राचं काय उत्तर आहे ते? पहिल्या कंसामध्ये A अधिक B म्हणजे R अधिक R, दुसऱ्या कंसामध्ये R वजा R. ओके, इथे सूत्र लिहूया कोणतं वापरलं आहे ते. A वर्ग वजा B वर्ग या सूत्राचा वापर केला इकडे. आता आपण किमती भरूया याच्यामध्ये. त्याच्यामध्ये R म्हणजे काय? बाह्य भागाची त्रिज्या. आणि हा छोटा R म्हणजे काय? अंतर्भागाची जो पोकळ भाग आहे त्याला पकडून घेतलेली त्रिज्या. ओके, 30 अधिक 28 आणि इथे 30 वजा 28. इथे किती होतात? 58. आणि इकडे किती होतात? 2. ओके, तर आपण इकडे काय करूया? 90 पाय गुणिले 58 गुणिले 2. हे उत्तर असं आहे तसं जसं आहे तसंच ठेवूया. इथे सेंटीमीटर क्यूब. ओके, घनफळ आहे ना म्हणून आहे. आता आपल्याला काय करावं लागेल? प्लॅस्टिकच्या गोळीचं घनफळ काढावं लागेल. ह्या प्लॅस्टिकची जी गोळी त्याचं घनफळ काढावं लागेल. आणि
दोघांचा भागाकार करावा लागेल. हे जे नळीसाठी लागणाऱ्या गोळ्यांची एकूण घनफळ आहे भागिले प्लॅस्टिकचे घनफळ काढावं लागेल. जी संख्या येईल तितकी क्वांटिटी काय असणार आहे, तितके गोळ्या वितळवल्या असतील हे उत्तर असणार आहे. तितक्या गोळ्या त्यांनी वितळवून वृत्तचित्ते तयार केली आहे, असा विषय हा. ओके, तर पहिला आपण गोळ्यांचे घनफळ काढूया. आता एक प्लॅस्टिकच्या गोळीचे घनफळाचं सूत्र कुठलं वापरणार आपण, गोळी कशी आहे गोल आहे म्हणून गोलाचे घनफळ बरोबर. गोलाच्या घनफळाचं सूत्र काय, 403 पाय आर घन. इथे 1 लिहूया, R1, कारण मागे आपण दुसरे आर वापरले आहेत ना म्हणून. आता आर किती, त्रिज्या किती दिली आहे, 1 होती, 1चा घन. 1चा घन काय एकच असतो. 403 पाय हेच उत्तर तुम्हाला लिहायचं आहे. इथे तर सेंटीमीटर क्यूब लिहूया इकडे पण. ओके, आता दोघांचा भागाकार करूया म्हणजे क्वांटिटी आपल्याला मिळेल. किती गोळ्या त्यांनी वितळवून वृत्तचित्ते तयार केले ना ते आपल्याला मिळेल. ओके, तर शेवटचं काय, गोळ्यांची संख्या आपल्याला काढायची. नळीसाठी लागणाऱ्या गोळ्यांचे एकूण घनफळ भागले एका प्लॅस्टिकच्या गोळीचे घनफळ. ओके, तर मगाशी आपण काढलं हे नळीसाठी लागणाऱ्या एकूण गोळ्यांचे घनफळ 90 पाय गुणिले 58 गुणिले 2 भागिले गोळ्यांचे एका प्लॅस्टिकच्या गोळीचे घनफळ 403 पाय. ओके, तर हा पाय गेला, हे 3 वरती न्यायचे आपल्याला, कारण ते छेदस्थानी भागिले आहेत ना, म्हणजे वरती गुणिले आहेत ते. 90 गुणिले 58 गुणिले 2 गुणिले हे पण 3 आणि या सगळ्यांना भागिले 4. ओके, बे के बे, बे दुने 4, भाग जात असेल तर घालून घ्यायचा आहे, बे के बे. ओके, शिल्लक करायला 45 गुणिले 58 गुणिले 3. यांचा जो गुणाकार असणार आहे ते काय असणार आहे, गोळ्यांची एकूण संख्या, म्हणजे तितक्या गोळ्या वितळवून त्यांनी वृत्तचित्ते तयार केली. ओके, यांचा गुणाकार किती येतो, 7830 गोळ्या लिहायचं इकडे. ओके, म्हणजे इतक्या गोळ्या त्यांनी वितळवून वृत्तचित्ते तयार केली आहे. पहिला आपण काय केलं, वृत्तचित्ते आकाराच्या नळीसाठी बाह्य त्रिज्या हे जे सगळे दिलेलं आहे, पहिला आपण आतली त्रिज्या काढली. आतली त्रिज्या का काढली, कारण आपल्याला आतील पण भागाचं घनफळ काढायचं ना, म्हणून नदीच्या बाह्य भागाच्या घनफळामधून आतील भागाचं घनफळ वजा करून आपण हा जो भाग आहे वृत्तचित्तीचा ह्याचं घनफळ काढलं. ह्याचं घनफळ काढल्यानंतर एका गोळीचं घनफळ काढलं. ते गोळीचं घनफळ काढल्यानंतर हा भाग आहे त्याचं घनफळ भागिले गोळीचं घनफळ, म्हणजे काय, गोळ्यांचं एकूण संख्या आली. ओके, धन्यवाद.